पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञान राजा सुपात्र। दया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजती सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं, वासर्मणिरिवतम सारासी नाशयति विघ्नं। या कुंदेन्दु तुषार हरदौला, या शुभ्रवस्त्रावृताय, या विनावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवे सदा वंदित समपतु। सरस्वती भगवती निशेष गाढ्यपहं, मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत् कृपातमं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समूर्तलिते ते नाम माझे वाच्यास, ज्या रूपे सागर बसवले ते रूप माझे ध्यान्यासो। ज्या पादे फणिकाली आज स्पर्शिला ते पाय माझे भाळ्यास, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे मात्यासो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझे शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनं। ध्यात्वा नीलोत्पलश्यामं राम राजीवलोचनं, जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितं। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनं। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय,
ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री हनुमते नमः। 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोगपीठे तथे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। श्रीराम राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम राम जय जय राम। श्रीराम जय 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 राम जय जय राम। श्रीराम राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 19 भाग 6। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री प्रभो रामचंद्राय नमः। श्री हनुमंताय नमः। वायू सहाय्य झाला अग्नीसी लंका कवळोनी चौपासी ज्वाला उठल्या बहुवर्णेसी सावकाशी अवधाराय पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची आय त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलियाय माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळाय पांडुरंगा 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 तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय मागे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवाय देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून उधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो
श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 19व्या अध्यायाच्या भाग 6 ला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेचं अनुसंधान. हनुमंत याची शेपटी लंका नगरी दहन करण्याचं काम करत आहे. वायुदेवाला हनुमंत यांनी अग्नीला मदत कर म्हणून विनंती केली आणि म्हणून वायुदेव अग्निनारायणाला मदत करू लागले. लंका चौपाशी जळत असताना आकाशातल्या भिल्लेल्या ज्या ज्वाळा आहेत त्या अनेक रंगाच्या दिसू लागल्या. कारण कुठं काय जळत असेल त्याच्यावरून त्याच्या ज्वाला निघतात. हेही कथानक भाविक भक्त हो, श्रोते मंडळी हो, रामभक्त हो, हरिभक्त हो, तुम्ही सावकाश ऐका, अवधान देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. रामायणाचे कवी करते शांतिब्रह्म एकनाथ महाराज विनंती करतात. कोटे काचे वर्ण ज्वाळा, कोटे केवळ पिवळा, कोटे करकोट काळा, भासती ज्वाळा अग्नीच्या. कुठं कुठं पांढऱ्या शुभ्र ज्वाळा दिसत आहे, कुठं कुठं केवळ पिवळ्या ज्वाळा दिसत आहे, कुठं काळ्या कुट्ट ज्वाळा दिसत आहे. अशा प्रकारे अग्नीच्या ज्वाळा लंकेमध्ये घर जळत असताना निघत आहे. कोटे हिरण्यवर्ण निर्मळा, भासती अतिशुभ्र ज्वाळा, कोटे अशोक कुसुम कळा, आरक्त ज्वाळा भासती. काही ठिकाणी म्हणले सोनेरी कलरच्या ज्वाळा निघत आहेत, त्या अतिशय निर्मळ दिसत आहेत. काही ठिकाणी अतिशुभ्र ज्वाळा म्हणजे पांढऱ्या शुपट ज्वाळा निघत आहे. कुठं लाल भडक अशा प्रकारच्या ज्वाळा, तसं अशोकाची फुलं उमलली की काय अशा प्रकारे लाल भडक सगळ्या ज्वाळा दिसू लागलेल्या आहेत. किशुक फुलले वसंती, तैसी सिंदूर वर्ण दीप्ती, कोटे ज्वाला धुमाकुळती, कोटे लखलखती सोज्वळा. ज्याप्रमाणे पळस असावा, पळस फुलला की लाल भडक दिसतो, अशा काही लाल गुंजाळ दीप्ती आकाशामध्ये भडकत आहे, धुमाकूळ घालत आहे. लख सोज्वळ अशा प्रकारचा प्रकाश कुठं कुठं पडलेला आहे. आरक्त श्यामा एकत्र प्रभा, इंद्रधनुष्या समशोभा, नीलोत्पल सन्निभाय, पद्म गर्भा भासती. काही लाल, काही काळ्या सावळ्या अशा एकत्र सगळ्या ज्वाळा दिसू लागलेल्या आहेत. जशी सातरंगी इंद्रधनुष्याची कमान असावी त्याप्रमाणे तिथं शोभा दिसू लागलेली आहे. निळ्या, पिवळ्या, हिरव्या, जांभळ्या, तांबड्या, काळ्या अशा प्रकारच्या ज्वाळा आकाशाला भिडलेल्या आहेत. ज्येष्ठ पुष्करी कमळाने का, तैशी ज्वाला कुलित लंका, विमानी आभासत लोका, आणि सखळी का भूतळी. मोठे मोठे कमळाची फुलझाडं असावी, त्याला कमळाची फुलं लागलेली असावी, तशा प्रकारच्या ज्वाळा आकाशात अग्नीच्या दिसू लागलेल्या आहेत. विमानातून पाहणाऱ्या देवी देवतांनाही तसा आभास होऊ लागलेला आहे.
ही कमळाच्या फुलझाडाला फुलं लागली की काय, जी असणारी भूतळावरील मंडळी त्यांना सुद्धा तशा प्रकारे वाटू लागलेली आहे. ज्वाळा भरताची गगनी जावनी झोंबली या विमानी, ज्वाळमाळा किंकिणी पडती धरणी विमाने. ज्वाळा आकाशाला भिडलेले आणि त्या ज्वाळा विमानाला जाऊन झोंबल्या. ज्वाळा विमानाला भिडल्यामुळं विमान धरणीवर खाली पडली. वेचल्या निज पुण्य संपत्ती, जेवी स्वर्गस्था होय च्युती, तेवी विमाने ज्वाळा कुळती, सवेग पडती भूतळी. ज्याप्रमाणे पृथ्वीवर जन्माला यायचं, अनेक जन्मामध्ये पुण्य संचय करायचा, पुण्य संपत्ती साठवायची आणि त्या पुण्याच्या जोरावर स्वर्गाला जायचं. पण ज्यावेळेस ही पुण्य संपत्ती भोगून भोगून वापरून वापरून संपली जाते, त्यावेळेस त्या पुण्यवंताला पुण्य संपल्यानंतर खाली परत मृत्यू लोकावर यावं लागतं. हा जसा नियम आहे, तिथल्या पुण्याचा नाश झाल्यानंतर, पुण्य संपल्यानंतर परत पृथ्वी तलावर यावं लागतं. तशा प्रकारे ही विमान अग्नीच्या ज्वाळानं जमिनीवर येऊन पडलेले आहेत. जैसा प्रळय काळीचा अग्नी, जाय सत्य लोक ठाकणी, तेवी लंका दहनवनी, झोंबे धावोनी निराळी. ज्याप्रमाणे प्रळय काळीचा वडवाग्नी असू द्या, प्रळय अग्नी असू द्या, सत्य लोकापर्यंत जातो, त्याप्रमाणे हनुमंतरायाची शेपटी लंका दहन करत आहे. वारा सुटलेला आहे, मोठ्याच्या मोठ्या ज्वाळा भडकत आहे आणि ह्या ज्वाळा आकाशाला गवसणी घालत आहेत, आकाशापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. श्वापदे पळाली जीव घेवणी, पक्षी किलकलती गगनी, देव पळती विमानी, पाताळी पळती पनंग. जी हिंस्र असणारी श्वापद आहेत, जिकडं तिकडं अग्नी पेटल्यामुळं आपला जीव मुठीत घेऊन पळू लागलेले जीव वाचवण्यासाठी पक्षी आकाशामध्ये किलकिल 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 करत आहेत. देव विमानामध्ये बसून घाबरे होऊन विमान पळवत आहेत. जे सर्पकुळ आहे ते पाताळामध्ये दडू लागलेलं आहे. मारुती आणि वन्नी, लंका जाळी ती तिघे जणी, तापे तापली धरणी, सर्व फणी पोळले. वायुदेव, हनुमंतराया आणि अग्निनारायण तिघा जणांची गट्टी झालेली आहे आणि तिघेच्या तिघे राजा रावणाची लंका जाळू लागलेली आहे. आणि लंका जळत असताना धरणी माता त्या अग्नीमुळे तापलेली आहे, सगळीकडे पोळू लागलेली आहे आणि शेषाच्या फणावरील पृथ्वी धारण केलेली आहे म्हणतात. आता त्या शेषाच्या फणाला धरणी तापल्यामुळं पोळू लागलेले आहे. सर्व त्या शेष नागाच्या फण्या त्यांना पोळलेल्या आहे. सर्व पोळून या फणी दडाले अर्णव जीवनी, शेष पोळे ना फणी मनी
शेषशयनी श्रीराम. सर्व सर्पांच्या फण्या ज्यांच्या ज्यांच्या पोळल्या गेलेल्या आहेत ते समुद्राच्या पाण्यामध्ये दडू लागले. पण शेषाच्या मस्तकावर फणी मणी असल्यामुळं शेषावर शयन भगवान विष्णू करत असल्यामुळं आणि श्री विष्णूचा अवतार श्रीरामांनी धारण केल्यामुळं फक्त शेषालाच तेवढं ते सहन होते म्हणले. बाकीचे समुद्रात जाऊन बुडाले, जीव दडवू लागले. लंका जाळी ता मारुती, तापे तापली त्रिजगती. लंका जन अति अवर्ती, आली शांती राक्षसा. हनुमंतरायाची शेपटी अख्खी लंका पेटवून देत आहे. त्या अग्नीमुळं सगळीकडे जाळच जाळ. सगळी लंकेमध्ये होरपळ सुरू आहे. सगळ्या लंकेतल्या घरांनी पेट घेतलेलं आहे. मोठा हैदोस तिथं सुरू झालेला आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ या ज्वालेमुळे तप्त झालेलं आहे. लंका जन जे आहे, लंकेतले रहिवाशी जे आहेत ते काळजीत पडलेले आहेत. आता सर्व राक्षसांचं काही खरं नाही. सगळ्यांची एकदा शांती होईल अशी चिंता लंका जनाला वाटू लागलेली आहे. राक्षस सांगती रावणाते, तुवा पुच्छ पेटवो नियायते. का खवळीले वानरा ते, मारिली समस्त कपिपुच्छे. काही राक्षस मंडळी रावणाला जाब विचारू लागली. ए राजा रावणा म्हणले, विनाकारण उगाचच निष्कारण काही कारण नसताना त्या वानराला कशाला खवळलं म्हणले. त्या वानराची शेपटी का पेटवून दिली म्हणले. आणि शेपटी पेटवून दिल्यामुळं समस्त राक्षसकुळ मारण्याचं काम हनुमंतरायाची शेपटी केलेली आहे. उगाचच तू खवळलं बर का वानराला. राक्षस राजा रावणाला बोलू लागले, पहिले कपिपुच्छ दुर्धरम, त्याची अग्नी झाला सहाकार. लंका जाळीली गिरी कंदरा, दुर्ग समग्र जाळीले. पहिल्यांदाच म्हणले त्या हनुमंतरायाची शेपटी बलवत्तर होती, दुर्धर होती, प्रतापशाली होती. अहो ते कुणाला पहिलेच आठवत नव्हती. त्यात पुन्हा म्हणले तुम्ही शेपटीला अग्नी लावला आणि त्या अग्नीला पुन्हा वारा सह्य झाला. म्हणजे सगळी लंका, लंकेतले दुर्ग, किल्ले, बुरुज, गुहा सगळं सगळं हनुमंतरायाची शेपटी जाळत सुटलेली आहे. सगळं भडाभडा धडाधडा जळू लागलेले आहे. अशी राक्षस राजा रावणाला बोलू लागली, अग्निबळाच्या समेळी दुर्गाची रे करोनी होळी, पाडोनी दुर्गाची आपोळी, खंदक समोळी बुजिला. या हनुमंतरायाच्या आग लागलेल्या शेपटीनं सर्व दुर्गांची होळी करून टाकली. किल्ले कोट, दुर्गांच्या मोठ्याच्या मोठ्या पोळी त्या पाडल्या गेल्या आणि खंदक सगळा बुजवून टाकला. बळे दुर्धर माकड, आवलीला हानोनी झड, दुर्ग पाडोनी आगड, सभोता बुजीला. हनुमंतराया फार पराक्रमी माकड आहे. म्हणजे त्यांनी आपली लीला
आपली कर्तबगारी, आपला चमत्कार सगळ्यांना दाखवला म्हणले. आणि जे खंदक आहेत ना म्हणले, चर आहेत म्हणले लंकेच्या भोवती, ते सगळे बुजवून टाकू लागलेले आहे. दुर्गा सभोवती चौफेऱ्या भरली होती अग्नी यंत्रे, आगी लाविता वानरे ही एक सरे सुटली. दुर्गाच्या सभोवताली चौफेर तोफा होत्या म्हणल्या, तोफा. त्या तोफेलाही हनुमंत यांनी सोडलं नाही, अग्नी लावले. आणि अग्नी लावल्यामुळं त्या तोफा धडाधड धडाधड एकदमच मारा करू लागल्या, त्यांचा आवाज होऊ लागला. आणि त्यामुळं जास्तच अग्नी भडकला. एक वेळे समकाळ सुटले यंत्राचे यंत्रगोळ, नगरी उठला हल्ल कल्लोळ वीर सबळ निमाले. एकाच वेळी सगळ्या तोफा धडाधड धडाधड हनुमंतरायानं अग्नी लावल्यामुळं डागल्या गेल्या, यंत्रातून यंत्रगोळ सुटू लागले. आणि त्यामुळं सगळ्या राक्षसावर मारा होऊन सगळे वीर मारले गेले. नगरीमध्ये एकच हल्लकल्लोळ उठला. पडोनी दुर्गाची पै बेभटी, नगर जाळीले उठा उठी. वृद्धे आतुरे अति संकटी, स्त्रिया बाळा पाटी लावी अग्नी. हनुमंतरायांनी सहज रीतीनं बांधलेली जी दुर्गाची रचना होती, कडेकोट किल्ले होते, बुरुज होते, सर्व हनुमंतरायांनी धडाधड जाळून पाडलं. म्हातारी माणसं, बायका, लेकर, बाळ सगळ्यांना हनुमंतरायाची शेपटी अग्नी लावत आहे, पेटवत आहे. जरी वीरांचे बळगाडे काय करती अग्नी पुढे, रावणा तुवा केले कुडे मरण रोकडे तुझाले. अरे काही वीर आपल्याकडे प्रतापशाली आहेत, बलशाली आहेत, धुरंधर आहेत, गाढेत गाढे. अरे पण त्यांनी काय करावं म्हणले, अगोदरच हनुमंतरायाची शेपटी दुर्धर, त्यात तू शेपटीला अग्नी लावला. आता ज्वाळा पुढं इस्तवा पुढं कोणाचं काय चालतं का म्हणले. रावणा तू कपट केलं म्हणले, पण कपट केलं ते तुझ्या अंगलट आलं, तुला आता मरण आलं. अग्नी लाविला चोफेरी, बोंब उठली एकसरी, आतिया कांत घरोघरी, आपांपरी स्त्रिया बाळ. अरे लेकरा बाळाची दुर्दशा करून टाकली राजा रावणा. सगळ्या लंकेला चोफेर अग्नी लावला, सगळे बोंबलू लागले, घरोघरी आकांत माजलेलं आहे, सगळी रडारड चालू आहे, बोंबा बोंब चालू आहे. राजा रावणा राक्षस बोलू लागली, आगे तू जळसी रोकडी, तुझी पाऊली आसुडी, तव ते नागवी उघडी, पडे उपडी लोक लाजे. काय सांगावं, एखाद्या महिलेच्या अंगावर कपडा असेल, हनुमंतराया लगेच टांगड्यात शेपटी घालायची आणि मग लगेच खालून वस्त्र पेटलं. ती राक्षसी ती महिला काय करायची, धडाधड धडाधड अंगावरची साडी असेल, नेसलेलं वस्त्र असेल, फेडून टाकायची. कारण आपण वाचावं, भाजून जळून मरू नये. आणि मग समोर राक्षस, सगळ स्त्री पुरुष, आणि समोर स्त्री पुरुष असल्यामुळं, राक्षस असल्यामुळं, अंगावरचा कपडा फेडून टाकल्यामुळं, पेटलेली साडी फेडून टाकताना त्या महिला नागव्या उघड्या व्हायच्या, लाजेनं उतान्या पालत्या जमिनीवर पडायच्या. अशी अवस्था लंकेमध्ये सुरू झालेली आहे. उच्छे येता देखणी विधी, जन पळती सांदो सांदी,
जेते देखे बहुत मांदी उच्च त्रिशुद्धी घाली ते हनुमंत या गल्लोगल्लीनं शेपटी फिरवू लागले. शेपटी आपल्या दिशेने येते हे काही राक्षसांनी लोकांनी पाहिलं आणि आपल्याला दडायला कुठं सांद मिळते का म्हणून ठिकठिकाणी सांदीत दडण्याचा प्रयत्न करू लागले. पण एका ठिकाणी लय जण गोळा झाले. हे हनुमंतरायाने पाहिलं की बरोबर शेपटी तिथं टाकलीच म्हणले आणि सगळ्यांची होरपळ करून सोडलीच म्हणले. असं कार्य हनुमंतराया करू लागलेले. आगी लाविली वस्त्रात्य मरण भये ते फेरीत मागे पुढे देवोनी हात स्त्रिया धावत नगरी पण. लंका नगरीतल्या स्त्रियांची हनुमंतरायाच्या शेपटीनं सगळीकडे जाळपोळ करण्यामुळं काय अवस्था झाली कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करतात. अंगावरच्या वस्त्राला हनुमंतरायानं शेपटीनं आग लावली म्हणून स्त्रियांनी अंगावरची पेटलेली वस्त्र साड्या लुगडी फेडून त्या नागीव्या झाल्या आणि लाज वाटते म्हणून एक हात पुढं एक हात मागं लावला आणि ह्या राक्षसनी ह्या स्त्रिया इकडं तिकडं पळू लागल्या. अशी अवस्था लंकेतल्या स्त्रियांची राक्षसनींची हनुमंतरायाच्या शेपटीने केलेली आहे. अग्नीने पोळली बहुत एक कनती कुंतत एकातिशय थकित तळमळती एक पण. काही जणांना जबरदस्त भाजलं. भाजल्यामुळं काही जण कुंतू लागले कणू लागले. काही जण पळून 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 अग्नीच्या भयानक दंबले. काही जण तळमळू लागले. अशी अवस्था लंका जनाची झालेली आहे. अग्नी देखो नी चौफेर बाळ वृद्ध दीन आतुर स्त्रिया घेऊनी कुमार अति सत्वर धावती. प्रत्येकाच्या घरोघरी अग्नी लावलेला आहे. सगळीकडे पेट उठलेलं आहे. सगळीकडे जाळ निघत आहे. मग काही स्त्रिया काय करतात तर म्हाताऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. आपली लहान लेकरं कडेवर घेऊन बचाव करण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशानं प्रयत्न करत आहेत. एकांचे धरून हात हाक हाक बोंब करीत पिता पुत्रा ते पाचारित पुत्र हाकीत पित्या ते. एकामेकाच्या हाताला धरून त्या जाळातून एकमेकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे. एकामेकाला हाका मारायचा प्रयत्न चालू आहे. मुलगा वडिलांना वडील मुलाला हाका मारत आहे. अशा प्रकारे सगळ्यांची बोंब सुरू झालेली आहे. दाहो देखोनी सोधामा अपांपरी सकळ ग्रामा राम्या पेम्या धावरे धर्म्या पावरे परम्या कांती. सगळीकडे आग लागलेली आहे. प्रत्येक जण आपलं घर जळताना बघत आहे. सगळ्या गावावर संकट आलेले आहे. त्यामुळं त्या संकटातून आम्हाला वाचवण्यासाठी काही जण म्हणत आहे ए रामा धाव, ए परमेश्वरा धाव, ए धर्मा धाव. अशा प्रकारे एकांतामध्ये सगळे धावा करू लागलेले. धाव व्यंकटेशा पाव वितंक मुखा धाव रे सुपुत्रा दुर्मुखा ऐशा क्रंदे देती हाका वानरे लंका जाळी. काही गणपती रायाला हाका मारू लागलेले. धाव व्यंकटेशा म्हणू लागलेले.
10 वितंक मुका म्हणू लागलेले आहेत, आक्रंदून हाका देऊ लागलेले आहेत. आमची लंका नगरी वानरानं जळलेली आहे, हे संकट आमच्यावरच घालव रे देवा. असे काही जण धावा करू लागले. निघावया ग्रामाबाहेरी मिळोनिया जनांच्या हारी, वेगी येता नगरद्वारी तव चौफेरी कटी पुच्छम. काही जणांनी ठरवलं ह्या गावात राहून चालत नाही म्हणले, म्हणून काही जणांच्या झुंडीच्या झुंडी गावाच्या बाहेर वेशीजवळ आल्या. नगराच्या द्वाराजवळ हे सगळे ग्रामस्थ आलेले हनुमंतरायांनी पाहिले. लगेच तेवढ्याच शेपटी आली, चौबाजूनी शेपटीनं ह्या सगळ्यांना मध्ये घेतलं. जे जे द्वारी निघो जात उच्च धगधगीत दिशेत येत, निर्गमन पुरे निश्चित जन भ्रमत अतिभ्रांती. जे जे बाहेर लंका द्वाराजवळ वेशीजवळ येऊ लागले, शेपटीला समोर पाहिलं की सगळ्याची भीतीनं गाळण उडू लागलेले, सगळ्यांचा घांगऱ्या घोळ होऊ लागलेले. आता आपली काही धडगड बरी नाही, त्यातनं वाचायचं कसं, जगायचं कसं, सगळ्या लोकांना काळजी पडलेली आहे. जळत्या घरा माजारी माता सांडोनी म्हातारी, खांदी घेऊन निजणारी पळे बाहेरी श्रीलोभे. काही जणांची अशी अवस्था झालेली आहे, अतिशय भयंकर अवस्था झालेली आहे. घरामध्ये सगळेच आहेत, आई आहे, बायको आहे, आपण आहे, आणि तेवढ्यात बाहेरून घराला आग लागली. त्यावेळेस त्या भादरानं काय केलं माहितीये का म्हणले, म्हातारीला तसंच जळत्या घरात सोडलं. आता पिकलं पान आहे म्हणले, मेली तर मरू द्या म्हणले, म्हातारी झाली कधी तर. बायकोला खांद्यावर घेतलं आणि बायकोला वाचवण्यासाठी, आपला जीव वाचवण्यासाठी म्हातारीला जळत्या घरात सोडून काही जण पळू लागले. पती सांडोनी जळत्या घरी हाती कुमरू कडिये कुमारी, श्री निघे घरा बाहेरी तुम्ही बरव्या परी घर राखा. काही जणींनी तर काय केलं, ज्यांचा डल्ला अग्नीमध्ये सापडलेला आहे, काही जणांचा म्हातारा, त्या बायांनी काय केलं तर आपला नवरा जळत्या घरातच राखला, सोडला म्हणले. एका हातात आपल्या लेकराला धरलं, एका हातात आपल्या मुलीला धरलं आणि त्यांचा जीव वाचवण्यासाठी स्त्रिया लेकरा बाळांना घेऊन बाहेर पडू लागल्या. आणि नवऱ्याला म्हणतात तुम्ही आता घर राखा. जळत चण्याचे पहिले टँक फुटाने खावे लागल्या भूक, मातनी भरली सितोदक घर सम्यक राखावे. अहो सगळ्यांनीच घरात जाऊन कसं व्हायचं म्हणले. बाया म्हणतात नवऱ्याला तुम्ही घरात राहावा, तुम्ही घर राखा. चण्याचं म्हणले एक असणारा ढीग आहे म्हणले, ते हरभरा आता चांगलं त्या अग्नीनं भाजून निघायला लागलेत म्हणले, फुटानं व्हायला लागलेत म्हणले. तुम्ही चांगलं फुटानं खावा आणि मडकं पाण्यानं गार भरलेलं आहे म्हणले, गार पाणी प्या आणि घरात निवांत घर राखत बसा. अशी नवऱ्याला बायको बोलून घरातून लेकरा बाळाला घेऊन जीव वाचवण्यासाठी पळू लागलेले. घरधनी राखन घरी बाळे पडत अग्नी बाहेरी, लेकरे घेऊन कडीवरी पळती नारी सवेग. घरधनी तुम्ही घरी राहावा बर का, आपल्या घराची राखण करा बर का. आणि बायका सगळी लेकरं बाळ घेऊन कडेवर घेऊन पळू लागलेले आहेत. एकी एकाशी म्हणे आता तुझी मी होईन कांता, स्वपतीन भेटे आकांता
म्या तो सर्वता सांडिला. आता ज्या मुलांची लग्न झाली नव्हती किंवा जो जो समोर येत होता, ज्या बायांनी नवरं जळत्या घरात सोडून आल्या होत्या, त्या दुसऱ्या पुरुषाला बघून म्हणत होत्या, काय काळजी करू नका, तुला बायको नाही ना, मी तुझी बायको होते, तू माझा नवरा हो, आपण संसार सुखानं करू. माझा नवरा आता जळून मेला असेल, पुन्हा या जन्मात तो भेटणं शक्य नाही. अशा प्रकारे अकांत तांडव करून सगळ्या स्त्रिया दुःख करू लागल्या, हकीकत गाऊ लागल्या, आपलं नातं दुसऱ्या बरोबर जोडण्याचा प्रयत्न करू लागल्या. एक भुलली सुंदर भेटे त्यासी मने भरतार, मी तव तुझी सोदार अंगीकार करी माझा. एक तर लय सुंदर सुंदर अशी गोरी गोमटी राक्षसी होती, म्हणजे सुंदर स्त्री होती. दिसल त्याला ती म्हणाय, तू माझा नवरा होतो का, तू माझा नवरा होतो का, माझा स्वीकार करतो का, माझा अंगीकार करतो का, दिसल त्याला विचारायची. अशी अवस्था लंकेमध्ये सुरू झाली. ऐशी भ्रमली न किती नगरा माझी परिभ्रमती, धुमाकुळते नेत्र स्तवती आक्रंदती अति दुःखे. अशी भ्रमिष्ट अवस्था, आपलं घर जळताना, आपली लेकरं बाळ जळताना, आपली म्हातारी जळताना, म्हातारा जळताना, नवरा जळताना बघून सगळा संसार आतापर्यंत जेवढा जेवढा केला, साठवला, कमवलं, सगळं सगळं वानरानं शेपटीनं पेटवून जाळून टाकलं. त्यामुळं काही स्त्रिया वेड्या झाल्या, काही पुरुष वेडे झाले, भ्रमिष्ट झाले. नगरामध्ये इकडं तिकडं गोल 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 फिरू लागले, नगरामध्ये भटकू लागले. फिरताना जो धूर होत होता तो धूर डोळ्यात जायचा, त्यामुळं डोळ्यातनं पाणी गळायचं, अग्नीनं भरपळून निघायचे, ज्वाळा भडकत होत्या त्यामुळं पोळलं जायचं. आणि हे दुःख सहन होत नव्हतं, म्हणून स्त्री पुरुष राक्षस राक्षसनी अति दुःखानं ओरडत होते. हिरे वैदुर्य प्रवाळे रत्न माणिके मुक्ता फळे, रत्न खचित राऊळे जाळली सकळे वनी जाळी. हनुमंत यांनी काय केलं, त्या लंकेमध्ये काय शिल्लक ठेवलं नाही हो. राऊळ असू द्या, देऊळ असू द्या, घर असू द्या, राजमहाल असू द्या, खोल्या असू द्या, अनेक दालनं असू द्या, शाळा असू द्या, सगळं सगळं जाळलं. एवढंच नाही तर हिरे, रत्ने, माणिक, मोती, जड, जवाहीर, पाचू, ते सगळं म्हणले लंकेमध्ये होतं ते जाळून टाकलं. जव जव जाळी लंका भुवन, तृप्ती न पवेची होता क्षण, लंका न जाळावी आपण मन न मानी मारुतीचे. अहो अग्नी नारायण सगळं स्वहा म्हणून खाऊन टाकते, दिसल तत अग्नी लागू लागलेले आहे, लंका सगळी पेटलेली आहे. तरी पण अग्नी नारायण काही शांत होईना म्हणले, त्याचं काय पोट भरे ना, आणि मारुतीला वाटते ना असं बस झालं, आता तरी पुरं करावं, आता तरी थांबवावं, आता काय पुढं जाळपोळ करायला नको, असं मारुतीचं मन पण म्हणे ना म्हणले. अग्नी आणि हनुमंत पिता वायू साह्यतेत, लंका जाळोनी समस्त केले वाता हात राक्षस. अग्नी नारायण, हनुमंत बाप्पा आणि पिता श्री वायुदेव एकमेकाला तिघजण सहकारी झालेले, साह्य झालेले, सगळी लंका जाळण्याचं काम अवलंबलेलं आहे. सगळ्या राक्षसांची
दुर्दशा करून टाकलेली आहे। ऐशी जाळोनी या नगरी आला रावणाचे गृहावरी, अग्नी लाविला राज मंदिरी अपांपरी राणी वसा। हनुमंत याने सगळी नगरी जाळली आणि आता आपला मोर्चा रावणाच्या बंगल्याकडे वळवला। रावणाच्या राजमहालाकडे आपल्या शेपटीला वळवलं। राज मंदिरामध्ये हनुमंतरायानं अग्नी लावला। जी स्त्रियांचा जनानखाना होता, स्त्रियांचे महाल होते, तिथं अग्नी लावला। रावणाची समस्त घरे 7 खनी 9 खनी मंदिरे, माड्या उपऱ्या गोपुरे तळ घरे घरे जाळली। रावणाची समस्त घरे 7 खनी 9 खनी मंदिरे, माड्या उपऱ्या गोपुरे घरे तळ घरे जाळली। हनुमंत यांनी रावणाची सगळीच्या सगळी घर, सगळेच्या सगळे महाल, सगळेच्या सगळे बंगले माड्या 7 खण्या असू द्या 9 खण्या असू द्या, त्या माड्यावरची गोपुर असू द्या, वरचे मजले असू द्या, तळ घर असू द्या, 1 मजली घर असू द्या, सर्व जाळण्याचं काम हनुमंतरायांनी सुरू केलेले। रावणाची शेजागार निद्रा करीते मंदिर, राणी वसांचे घरोन घर वानरे समग्र जाळीले। रावणाचं जे झोपण्याचं शयन ग्रह होतं, शयन कक्ष होता, झोपण्याची जी खोली होती, राण्यांचं राणीवस होतं, त्या राण्यांच्या प्रत्येक खोल्याला आग वानरानं लावली। रावणाचं शयनगृह जाळलं। लंकेच्या कड्या कपाटात मंदोदरी समवेत, राणिया लपल्या समस्त अग्निकेत पावेना। लंकेच्या भोवताली जे कडे होते, त्या कड्यामध्ये आतमध्ये छोटे 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 कप्पे होते। तिथं सत्य पतिव्रता मंदोदरी माऊली आणि तिच्या सभोवताली काही राण्या लपल्या होत्या। तिथं मात्र तेवढं अग्निनारायणानं जाळलं नाही, ते तेवढं व्यवस्थित ठेवलं। रावण बैसला होता जेत, कपिपुच्छ पावले तेत, राक्षस मिळोनी समस्त हाती अकांत मांडिला। रावण जिथं बसला होता तिथं हनुमंतरायाची जळती शेपटी आली। राक्षस सगळे मिळाले, शेपटीला इकडं तिकडं चुकवण्याचा प्रयत्न करू लागले, पण अतिशय अकांत मानला गेला। रावण काढावा बाहेरी, नाहीतरी पुच्छ पाडील जोहरी, दुर्ग पाडोन निशाचरी केला माग बहु कष्टे। सगळ्या राक्षसांना वाटू लागलं त्या शेपटीच्या तावडीतून रावणाला बाहेर काढावं, नाहीतर ही शेपटी अग्नीमध्ये राजा रावणाला जाळून भस्म करे, दुर्ग पाडे। पहिलं जसं दुर्ग पाडून त्या दुर्गाखाली राक्षस मुजली गेली, तशा प्रकारे रावणाची अवस्था होईल। बाप कपी पुच्छाची थोरी, जळत पुच्छ टाकिले द्वारी, निर्गम पुरेना बाहेरी आकारी गर्जती। हनुमंत यांनी फारच तिथं ख्याती केलेली, आपली प्रसिद्धी आपली कीर्ती त्रिभुवनात झळकवलेली आहे। जळती शेपटी दरवाजामध्ये टाकलेली आहे आणि त्यामुळे सुटका करून घ्यायला राक्षसाला काही उपाय शिल्लक ठेवलेला नाही। सगळे जीव वाचवण्याच्या आकांतानं आहाकारे गर्जना करू लागलेले आहेत।
विघ्न आले रावणावरी, बोंब उठली निशाचरी, इंद्रजित धाके निज जिवारी, होईल बोहरी रायाची. राजा रावणाच्या जवळ शेपटी आलेली आहे. हे बाकीच्या राक्षसांनी पाहिलेलं आहे. राजा रावणाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत, पण वाटेमध्ये पुन्हा आडवी शेपटी. कुणाची काही तिथं गती चालेना झालेली आहे. इंद्रजिताने पाहिलेले आहे. इंद्रजित चिंतातूर झालेले आहे. आता राजा रावणाला हनुमंत्र या शेपटी करवी जाळून भस्म करतोय की काय, राजा रावणाचा जळून भस्म होतो की काय, राजा रावण जळून संपून जातो की काय, अशी भीती इंद्रजिताला वाटू लागलेले. तै काळी निशाचर निवडोनी या निधडे वीर, सनदबद्ध शस्त्रास्त्र वानरावरी लोटले. तेवढ्यामध्ये इंद्रजितानं काही जणांची नेमणूक केली. निवडक असे शूरवीर निधडे वीर काही बाजूला काढले. त्यांच्या हातामध्ये शस्त्रास्त्र दिली आणि हनुमंतरायाचा बंदोबस्त करण्यासाठी हे सगळे वीर हनुमंतरायाच्या अंगावर शस्त्रानिशी धावून आले. आता त्यांनी हातामध्ये कोणकोणती शस्त्र घेतली होती? हनुमंतरायांनी त्या शस्त्राच्या विरोधात आपली मोहीम कशी चालवली, या निवडक निधड्या वीरांचा कसा समाचार घेतला, याचं चिंतन आपण पुढील भागामध्ये करूया. कुंडलिका वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम. चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम, एक एकाक्षरम कुसामपातक नाशनम, ज्ञात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीव लोचनं, जानकी लक्ष्मण प्रेतं जटा मुकुट मंडितं. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम, एक एकाक्षरम कुसामपातक नाशनम. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम. केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष जनार्षा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा, श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा. केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष जनार्षा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा, श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा. विठ्ठल 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 विठ्ठल, श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल.